ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. हिंगोली येथे अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात. दिनांक 9 जानेवारी रोजी हिंगोली शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे या मोहिमेसाठी पोलिसांनी पुढाकार घेऊन अनेक अतिक्रमणधारकांचे साहित्य नगर परिषदेच्या माध्यमातून जप्त केले. हिंगोली शहरामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून मोठे सिमेंट रस्ते तयार करण्यात आले. रस्ते मोठे झाले असले तरी अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण करून जागा व्यापली होती. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन पोलिसांकडे वारंवार तक्रारी होत होत्या. त्यामुळे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांनी 9 जानेवारी रोजी महात्मा गांधी चौकातून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली. ही मोहीम भाजी मंडई येथेही राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले होते. त्यांचे साहित्य नगरपालिकेच्या पथकामार्फत जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे पोलीस प्रशासन व नगरपरिषद प्रशासनाने हिंगोलीच्या मुख्य रस्त्याव्यतिरिक्त गल्लीबोळातील अतिक्रमणधारकावर देखील कडक कारवाई करून नेहमीकरता अतिक्रमणाला आळा बसवण्याची गरज आहे. कारण अनेक व्यावसायिकांनी गल्ली व वसाहतीमध्ये अनेक प्रकारचे छोट्या व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले आहे. त्या कारणामुळे वाहनधारकांची व पादचाऱ्यांची कसरत पाहायला मिळते. अनेक वेळा वाहनधारक व व्यावसायिक यांच्यामध्ये अतिक्रमणाच्या कारणावरून शाब्दिक बाचाबाचीच्या घटना अनेक वेळा घडत आहेत. या लहान सहान घटनेवरून एखादी मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यावसायिकांनी आपल्या दिलेल्या जागेतच आपला व्यवसाय करावा. लहान व्यवसाय आणि मोठे अतिक्रमण करू नये, जेणेकरून सामान्य जनता व पादचाऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. आणि असे लहान व्यवसाय असूनही मोठे अतिक्रमण करणाऱ्यावर प्रशासनाकडून कडक कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. शहरातील अनेक लग्न कार्यालय वाहन पार्किंगची सुविधा नसल्यामुळे अनेक वेळा ट्रॅफिकचा मोठा जाम झालेला कार्यालय व रस्त्यावर दिसून आलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व आजारी असलेल्या रुग्णांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी नगरपरिषद प्रशासनाने अशा रोडवरील लग्न कार्यालय व शॉपिंग मॉल तसेच दवाखाने यांना पार्किंगची सुविधा करण्याच्या सूचना द्याव्यात. अन्यथा नियमाने कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे. तरी प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करतील का हे पाहावे लागेल. A7 न्यूजसाठी अनीस अहमद, हिंगोली.